अरे बाबा त्यासाठी एक मिनिट, त्यासाठी आम्ही महायुती सरकारने निर्णय काय घेतला, जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत डेव्हलपरने घेतले आणि 20-20 वर्ष रखडवून ठेवले. म्हणून आम्ही आता काय केलं आहे, रमाबाई आंबेडकर नगरचं उदाहरण मी मगाशी दिलं. आम्ही आता काय केलं, SRA तो सोबत आहेच, म्हाडाही आहे, पण त्यासोबत MMRDA जोडली. आता काही ठिकाणी MMRDA काम करेल, सिडको काम करेल, MIDC काम करेल, MSRDC काम करेल, BMC काम करेल आणि JV ही सगळी क्लस्टर जी आहे, ही सगळी क्लस्टर यांचा पुनर्विकास होईल. जेव्हा घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल, डिमांड आणि सप्लाय हा जो काही फरक आहे तो ते तफावत आम्ही दूर करणार. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीमध्ये लोकांना घरही मिळतील. त्यामुळे घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर आम्ही करतोय आणि त्याचमुळे या ठिकाणी पुन्हा मुंबईकर पुन्हा इथं येईल आणि इथे असलेला बाहेर जाणार नाही. आम्ही 50 लाखाचं घर BDDमध्ये 15 लाखात दिलं ना पोलिसांना. त्यामुळे ही योजना जी आहे ही सक्सेस होईल आणि हे मुंबईकर पुन्हा येतील. काय काय नाही, यामध्ये असे काही प्रकार असतील तर ते आम्ही तपासून घेऊ. शेवटी ज्याच्या नावावर घर आहे, ज्याला घर अलॉट केलं आहे त्यांनी राहिलं पाहिजे आणि जो काही नियम आहे त्या नियमाच्या बाहेर गेला असेल तर कारवाई करू. मुळामध्ये हा प्लॅटफॉर्मच त्याकरता आपण तयार करतो. कारण मागच्या काळात आपण ऑटो DCR आणला, पण ऑटो DCR आल्यानंतरही ह्युमन इंटरव्हेन्शन राहिलं. आता मी एक पहिला ट्रायल याचा घेतला. याच्यावर ज्यावेळेस आपण प्लॅन अपलोड करू त्यावेळेस DCR प्रमाणे तो प्लॅन आहे की नाही या संदर्भातलं 3D मॉडेल उभं होईल आणि जर असेल तरच तो अपलोड करता येईल, नसेल तर ते सांगेल की हे चेंजेस करून अपलोड करा. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत ह्युमन इंटरव्हेन्शनच नाही आहे. कन्सेशनच्या संदर्भातही मेजर प्रॉब्लेम कुठे होतो, जिथे कन्सेशन मागायचे असतात त्याही ठिकाणी कन्सेशनही या प्लॅटफॉर्मचाच भाग असतील. त्यामुळे डिफाईन्ड कन्सेशन जे आहेत ते सगळे या प्लॅटफॉर्मवर ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय मिळते. आणि सीएम साहब मुख्यमंत्री देवेंद्रजी एक मिनिट देवेंद्रजी मुख्यमंत्री जसं म्हणाले, महापालिकेमध्ये ही जी सिस्टीम याच्या माध्यमातून किंवा जे काही आपण ऑनलाईन सिस्टीम करतोय त्याप्रमाणे गृहनिर्माण विभागात देखील, हाऊसिंगमध्ये देखील या ठिकाणी ज्या परवानग्या वगैरे आहेत त्या एकदम सरळ सोप्या पद्धतीने ऑनलाईन करण्याचा देखील आम्ही निर्णय घेतोय. देवेंद्रजी हॅलो